जगभरात कोरोनाचा पुन्हा एक नवीन प्रकार उदयाला आलेला आहे आणि तो सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. SARS-CoV-2 या मूळ कोरोना विषाणूचा BA.3.2 हा नवा प्रकार आता जगभरातल्या 23 देशांमध्ये आढळलेला आहे. याच्यामध्ये अमेरिका, UK, जपान, केनिया अशा देशांचा समावेश आहे. अनेक प्रवाशांचे सॅम्पल्स, रुग्णांची सॅम्पल्स आणि सांडपाण्याच्या नमुन्यामध्ये त्याची उपस्थिती नोंदली गेलेली आहे. ही माहिती मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी वीकलीमध्ये नुकतीच प्रसिद्ध झाली. साधारणतः 2024च्या नोव्हेंबरमध्ये हा BA.3.2 हा विषाणू जो कोरोनाचा व्हेरियंट आहे तो प्रथम दिसला. JN.1 आणि LP8.1 या आधीच्या प्रकाराच्या तुलनेमध्ये हा BA.3.2 त्याच्या स्पाईक प्रोटीनमध्ये 70 ते 75 म्युटेशन्स आढळलेली आहेत. हेच प्रोटीन सध्या लसीमध्ये वापरलं जातं. त्यामुळं या बदलांचा लसीच्या परिणाम होईल, लसीच्या प्रभावावर परिणाम होईल असं तज्ज्ञांचं मत आहे. अमेरिकेच्या CDCनी जे जाहीर केलेलं आहे त्याप्रमाणे BA.3.2 हा संपूर्णप्रमाणे एक नवीन उपांश आहे आणि 2024पासून अमेरिकेमध्ये जो JN.1 हा विषाणू पसरलेला आहे त्याच्यापेक्षा तो वेगळा आहे. सप्टेंबर 2025पासून याचं जगभरातलं प्रमाण वाढायला लागलं. डेन्मार्क, जर्मनी आणि नेदरलँड्समध्ये नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या दरम्यान सुमारे जे काही सर्दी खोकला तापाचे विषाणू जे रुग्ण सापडले त्यांच्या चाचण्यांपैकी 30% चाचण्यांमध्ये BA.3.2 आढळला. अमेरिकेमध्ये हा सर्वात आधी 5 जानेवारी 2026मध्ये नोंदवला गेला. 1 डिसेंबर 2025पासून जमा केलेल्या साधारणतः 2,500पेक्षा जास्त नमुन्यांपैकी फक्त 19.19 म्हणजे 1%पेक्षाही कमी नमुन्यात अमेरिकेत हा प्रकार आढळला. परंतु त्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये विशेषतः मार्चमध्ये वाढतं आहे असं अमेरिकेच्या आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. संशोधकांच्या मताप्रमाणे अनेक देशांमध्ये ह्या ज्या चाचण्या करायच्यात त्याची तेवढी क्षमता त्यांच्याकडे नसल्यामुळं प्रत्यक्ष प्रकार याच्यापेक्षा जास्तही असू शकतो. या प्रकाराचे 2 उपप्रकार आहेत. त्याच्यामध्ये BA.3.2.1 आणि BA.3.2.2 असेही उपप्रकार तयार झालेले आहेत आणि याचा अर्थ हा विषाणू सतत बदलतो आहे. याची लक्षणं आणि ही सर्दी खोकला ताप अशीच आहेत. याच्यामध्ये श्वसनामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी होण्याची शक्यता खूप कमी असते आणि स्पाईक प्रोटीनमधील बदलामुळं लसीकरण किंवा पूर्वीचं जर तुम्हाला कोविड किंवा करोना होऊन गेला असेल तर त्याच्यामुळं जी काही तुमच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती आलेली असते तिचा फारसा उपयोग होत नाही अशी एक शक्यता व्यक्त केली जाते. म्हणूनच तज्ज्ञांनी हे जे जिनॉमिक सर्व्हिलन्स जो आहे किंवा जिनॉमिक निरीक्षण जे आहे हे वाढवण्याची गरज पुन्हा अधोरेखित केलेली आहे. भारतामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर मार्च 2026पर्यंत म्हणजे या महिन्यापर्यंत विशेष असे कुठलेही रुग्ण या पद्धतीचे सापडलेले नाही आहेत. परंतु ही परिस्थिती जी आहे ही अत्यंत सतर्कतेने हाताळली पाहिजे असं भारत सरकारचं आणि आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे. देशामध्ये जी आत्ता रुग्णसंख्या आहे त्यामध्ये करोनाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. जे काही आहेत ते 3.2 नाही आहेत. जे काही आहेत त्याच्यामध्ये सौम्य प्रकरणं आहेत आणि रुग्णालयांमध्येही फार मोठ्या प्रमाणात असे कोरोनाचे रुग्ण ॲडमिट होत आहेत किंवा दाखल होत आहेत अशी परिस्थिती नाही आहे. BA.3.2 प्रकाराचे काही नमुने भारतामध्ये आढळले असं काही ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. याच्यामध्ये भारताची जी जिनॉमिक तपासणी संस्था आहे INSACOG ही या प्रकारावर नजर ठेवून आहे. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये हा आजार पसरला आहे असं कुठेही लक्षात येत नाही आहे. युरोपमध्ये तो वाढलेला आहे. अनेक भारतीय लोक युरोप आणि अमेरिकेमध्ये या काळामध्ये जाऊन येतात. त्याच्यामुळं याची जिनॉमिक तपासणी वाढवण्याची गरज आहे आणि लक्षणं दिसली तर याचं टेस्टिंग करणं आणि मास्क वापरण्याची कदाचित गरज भासू शकेल. परंतु कुठल्याही पद्धतीने आपण विचार केला तरी याच्यामुळं मोठ्या प्रमाणात महामारी पसरण्याची शक्यता अजिबात नाही आहे किंवा लोकांच्या मनात जी भीती असते की पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का तर तसं काही होण्याची शक्यता नाही आहे. सर्दी खोकला ताप यामध्ये जसं फ्लू
हा 100 वर्षापेक्षा जास्ती काळ जगामध्ये पसरतोय. तशीच करोनाची परिस्थिती आहे. करोना हा पूर्णपणे नष्ट झाला नव्हता. तो पुन्हा पुन्हा नव्या स्वरूपात आपल्यासमोर येतोय आणि आत्ताचं जे स्वरूप आहे, हा करोना पुन्हा आलेला नाही आहे. आधीच्याच करोनाचं हे बदललेलं, म्युटेट झालेलं रूप आहे.